गाइस, आज मी चिकन बनवत आहे. चिकन सुक्की भाजी. आता त्या चिकनला धुवून घ्यायचं. धुवून घ्यायचंय. धुवून झाले. आता त्यात टाकायचं. आता उबळायला ठेवते. त्यामध्ये हळद टाकते, थोडीशी चिमूटभर. थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं. आता ह्याला छानपैकी उबळायला ठेवायचं थोडा वेळ, 10 मिनिटं. कोथिंबीर, हे 2 टमॅटो आणि 4 कांदे. हा मसाला एकत्र करून घ्यायचा. हे सगळं मटेरियल आता एक घेतले एकत्र करून. ते आता सगळं वाटणला घ्यायचं आहे. अर्धी मी कढीपत्ता टाकला अगोदर. तर ह्या एवढा कांदा टाकायचा अर्धा किलो चिकनसाठी. एवढ्या वाटणसाठी मी आता पाणी टाकते थोडंसं. त्याला एकत्र वाटून घेते. वाटणचं सामान आहे हे आता वाटण करून घेतले. बघा असं झाले. हे चिकन बघा असं वाफलून झाले. फोडणीसाठी सामान आता तेल टाकते. अंदाजे मी 3 टाकते. आता हे मसाला तेल गरम करून घ्यायचं. हा मसाला टाकायचा वाटण करून. थोडंसं पाणी टाकले तर त्याला हलवून घ्यायचं. पुरं मिक्स करून मग टाकायचं. त्याला भाजून घेते. आपण ठेवले थोडंसं 5 मिनिटं जरासा भाजायसाठी. झालं भाजून. फोडणी अशी झाली भाजून. आता हे उबळलेलं चिकन यामध्ये टाकते. आता मिक्स केले. आता मिक्स करून झाले. मिक्स केलं. आता थोडं पाणी टाकते. आता याला चांगलं उबळून देते. असं झालंय. आता ते झालेलं आहे हे बघा. चला आता मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटते दुसऱ्या रेसिपीमध्ये.